या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती सुरू झाल्या आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे पद सध्या या जिल्ह्यामध्ये अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचं आहे, शेवटची तारीख काय असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. पद भरती सुरू झाली आहेत. या जिल्ह्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहेत, अर्ज कुठून डाउनलोड करायचं आणि या जिल्ह्यासाठी नियम काय आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येक महिलापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांना नक्कीच या भरतीसाठी अपडेट मिळेल. चला तर आपण कोणत्या जिल्ह्यासाठी ही भरती आहेत, अर्ज नमुना कुठून डाउनलोड करायचं हे सर्व सविस्तर आपल्याला बघायचं. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगरची जाहिरात आहे. 13/7/2026ला जाहीर करण्यात आला आहे ही जाहिरात. सर्व प्रवेशिका विषय काय देण्यात आले, विषय बघा, विषय महत्त्वाचा असतो. अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरती जाहिरात सन 2026 एक प्रसिद्ध करण्याबाबत हा पत्र आहेत. एकूण 3 संदर्भानुसार हा पत्र काढण्यात आला आहे. उपरोक्त विषयान्वये ABCO प्रकल्प बाळवणी, तालुका पारनेर अंतर्गत अंगणवाडी सेविका 2 व अंगणवाडी मदतनीस 4 यांच्या एकूण 6 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत महसुली गावात रिक्त असणाऱ्या पदासाठी जास्तीत जास्त महिला मतदारांनी अर्ज करावेत. यासाठी आपल्या स्तरावर सदर भरतीचा जाहीरनामा गावच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक चावडी, सार्वजनिक वाचनालय, इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावा. जाहिरातकडे डकवलेल्या ठिकाणी उपस्थितासह पंचनामा करून अहवाल या कार्यालयात सादर करावा. तर आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आणि नियम व अटी काय देण्यात आल्या आहेत. तर बघा, जाहीरनामा आणि अर्जाचा नमुना आणि बाकी तालुक्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर संदर्भ आहे आपला या ठिकाणी 3-4 संदर्भानुसार तयार करण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहल्यानगर प्रकल्पांतर्गत खालील ग्रामपंचायतीच्या महसुली गाव कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त मजूर अंगणवाड्यासाठी वरील संदर्भ 1 ते 4 नुसार सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी पदासाठी पात्र महिला मतदारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जदारांच्या अटी व शर्तीसह संपूर्ण जाहिरात वाचन करून अर्ज सादर करावे. तर जाहिरात बघा, सेविका पदभरतीसाठी ग्रामपंचायत नांदूर पठार, महसुली गावाचं नाव नांदूर पठार आणि अंगणवाडी केंद्राचं नाव नांदूर पठार गावठाण. रिक्त पद आहे सेविकाचं 1 आणि रिक्त पद संख्या 1 आहे. दुसरं आहे काकणेवाडी ग्रामपंचायत, महसुली गाव काकणेवाडी आणि अंगणवाडी केंद्राचं नाव काकणेवाडी. रिक्त पद आहे 1 आणि टोटल 1 जागा आहे. आणि अंगणवाडी मदतनीस भरती जाहिरातसाठी मदतनीस पदसाठी नांदूर पठारसाठी महसुली गाव नांदूर पठार, अंगणवाडी केंद्राच्या नांदूर पठार गावठाण आणि 1 जागा आहेत. टोटल संख्या 1 जागा आहे. दुसरं आहे वासुंदे ग्रामपंचायत, वासुंदे महसुली गाव बर्वेनगर अंगणवाडी केंद्राचं नाव. एकूण जाहिरात 1 जागा आहेत. टोटल 1 आहे. तिसरं आहे म्हसोबा जाप महसूल गाव, अंगणवाडी केंद्राचं गाजरे जाप 1 जागा आहेत. या ठिकाणी 1 जागा देण्यात आल्या आहेत. टोटल 1 जागा आहे. 4 नंबर आहे पिंपळगाव रोठा ग्रामपंचायत, महसुली गाव पिंपळगाव रोठा जगतापडा अंगणवाडी केंद्राचं नाव. एकूण संख्या 1 आणि टोटल 1 जागा देण्यात आली. म्हणजे या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे. आता अर्जासाठी आपल्याला सर्व नियम व अटी शर्ती सर्व फॉलो करावं लागेल, तेव्हाच आपण या ठिकाणी अर्ज करायचे आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी पदाकरिता अटी व शर्ती आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस 12वी उत्तीर्ण, राज्य शिक्षण मंडळ अथवा व समकक्ष हे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आपल्याला लागणार आहे.
व्हिडिओ जास्त लोंगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्व सविस्तर पहा. मी हळूवार घेतो. गुणपत्रिका छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील. तसेच किमान शैक्षणिक अर्हतेवरील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या जसे पदवी, पदव्युत्तर, डी-एड, बी-एड, एम-एस-सी-आय-टी असल्यास त्यांची सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास, नापास यावर टक्केवारी निश्चित करता येईल. अशा सर्व गुणपत्रेच्या छायांकित प्रती स्वयंसाक्षीत करून अर्जासोबत जोडायचं आहे तुम्हाला. गुणपत्रिका प्रमाणपत्र जोडले नसेल तर गुण देय होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा मुद्दा आहे वास्तव्यात, म्हणजे स्थानिक रहिवासी असणे अट. अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर अर्जदार महिला ही त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडी यासह त्या महसुली गावातील उमेदवार स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. तहसीलदार यांचे रहिवासी दाखला व उमेदवारांनी रहिवासी असल्याबाबत स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यकता आहे. आता स्वयंघोषणापत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे मी ते PDF डाउनलोड करून तुम्ही अर्जासोबत जोडायचं. अर्जसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. अर्ज तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता या भरतीसाठी वयोमर्यादा आहे. वरील सर्व पदासाठी 13/7/2026 रोजी वय किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्ष अशी. तथापि विधवासाठी उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्ष असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. आता लहान कुटुंब हा प्रमाणपत्रसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिली आहे. PDF डाउनलोड करू शकता तुम्ही. लहान कुटुंब या सर्व पदासाठी लहान कुटुंबाची अट राहील. याकरिता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र 65 ब अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उमेदवारांना 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिले अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीकरिता पात्र ठरणार नाही. अविवाहित महिला उमेदवारांनी सुद्धा लागू नाही असे नमूद करून प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यकता आहे. तर स्टॅम्प पेपरसुद्धा तुम्हाला जोडायचा आहे आणि भाषेचे ज्ञानसुद्धा तुम्हाला आवश्यकता असेल. 5वा मुद्दा आहे, ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका मदतनीस संबंधी नियुक्ती करवायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू, हिंदी मीडिया, गोंड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलुगू, बिलोरी, बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असावी. व्हिडिओ जास्त लाँग होणार त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, कारण सर्व माहिती मी A to Z देतो आहे. आणि अनुभव विधवाचं आपण पाहिलं, अनाथ विधवा असेल तर त्या ठिकाणी 10 गुण अतिरिक्त दिले जातात. ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागते. अनुभव असल्यास तुम्ही ऑलरेडी एक मदतनीस म्हणून काम केलं असेल, 2 वर्ष अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट जोडल्यानंतरही तुम्हाला गुण त्या ठिकाणी दिले जातील. 8 नंबरचा जातीचं प्रमाणपत्र SC, ST, OBC जे असेल तुमचं कॅटेगरी आणि तुम्ही प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडत असाल तरीसुद्धा तुम्हाला गुण दिले जातील. आणि अर्जदारांचे नावात बदल असल्यास हा मोठा प्रश्न असतो महिलांचा. अर्जदारांच्या नावात बदल असल्यास आपल्याला सक्षम अधिकारी यांचे विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल असल्याबाबत राजपत्र म्हणजे गॅझेट किंवा नोंदणीकृत सेतू, नोटरी, हलफनामा किंवा शपथपत्र जोडण्यास तुम्हाला आवश्यकता असते. तर या ठिकाणी तुमचं जर आधार अपडेट नसेल, नावात बदल असेल तर राजपत्र, गॅझेट जोडायचं आहे आणि हे तुम्ही या ठिकाणी सर्व केल्यानंतर तुमचं अर्ज पात्र ठरणार आहे. 10 नंबर सेवा व मानधन. वरील पदे मानधनी स्वरूपाचे असून या पदासाठी बदलीचे कोणतेही प्रावधान नसते. प्राथमिक गुणवत्ता. 11 नंबर बघा, यादीतील कोणत्याही उमेदवार वैयक्तिक माहिती खोटी असल्यास इतर अर्ज केलेल्या उमेदवारात तक्रार असल्यास प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही परिस्थिती दखल घेतली जाणार नाही. तर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही किती दिवस, 10 दिवसाच्या अंडर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता अर्जासोबत प्रमाणपत्र सर्व साक्षीकृत प्रती जोडाव्यात. आवश्यकतेनुसार खाजगीकरता मूळ प्रमाणपत्र मागवण्यात येईल. अपूर्ण व त्रुटी असलेल्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. ते अर्ज ऑटोमॅटिक त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी हे सर्व आहे आणि भरतीच होईपर्यंत मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील. कोणत्या तारखेला मेरिट असेल तुमची, कोणत्या तारखेला तुमची जॉईनिंग होणार आहेत, कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, हे सर्व सविस्तर तुम्हाला माहिती वेळोवेळी हवी असेल तर तुम्ही काय करायचं, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसं ही भरती कंप्लीट होईपर्यंत मी सर्व वेळोवेळी अपडेट देणार आहे. कारण आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन सर्व काही आपल्याला मेरिट लिस्ट बघता येत नाही. आपल्याला डायरेक्टली आपण ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करतो त्या महिला बाल विकास विभाग कार्यालयाच्या
आपल्याला त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती सर्व काही बघायला मिळतं. आपण तिथे नाही जाऊ शकत म्हणून आपल्याला वेळोवेळी अपडेट हवी असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला सर्व काही माहिती मिळत राहील. अर्ज आपल्याला 15 तारखेपासून सुरुवात झाली आहे, तर 28/7/2026 पर्यंत आपण अर्ज करू शकतो. या पद्धतीने आणि कागदपत्रे तुम्हाला माहीत आहे कोणकोणते कागदपत्रे जोडायचं आहे. तर हे बघा कागद खाली प्रमाणे तुम्हाला हे कागदपत्र जोडायचं आहे. आता हे कागदपत्र आपल्याला सर्व लिस्ट हवी असेल तर ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिले आहेत. ते अर्ज सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. अर्ज डाउनलोड करून तुम्ही अर्ज त्या ठिकाणी सबमिट करू शकता. धन्यवाद.